मी इतका नैराश्यात आणि थकलेला आहे की मला नीट लिहिताही येत नाहीये. हे शब्द पराभवाच्या छायेत असलेल्या एखाद्या खचलेल्या माणसाचे नव्हते, तर आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या विन्स्टन चर्चिल यांचे होते. ते अनेकदा आपल्या नैराश्याचे वर्णन ब्लॅक डॉग असे करत, जो अनेक वर्षे त्यांच्या मागोमाग येत होता. हे केवळ दुःख नव्हते, तर तो एक असा दाट अंधकार होता, जो वारंवार त्यांच्या आयुष्यात परत येत असे, कधीकधी तर मोठ्या यशानंतरही. त्यांनी एकदा म्हटले होते, जेव्हा एखादी एक्सप्रेस ट्रेन वेगाने जात असते तेव्हा मला प्लॅटफॉर्मच्या अगदी टोकावर उभे राहायला आवडत नाही. सर्व काही एका झटक्यात संपवून टाकण्याचा जो मोह मनात निर्माण होतो तो मला नकोसा वाटतो. ब्रिटनला त्यांच्या अत्यंत कठीण काळात नेतृत्व प्रदान करत असतानाही चर्चिल शांतपणे स्वतःच्याच एका अदृश्य युद्धाचा सामना करत होते. त्यांची ही कथा एक आठवण करून देते की अगदी सामर्थ्यवान व्यक्तीही मनात अदृश्य संघर्षांचे ओझे वाहू शकतात आणि तरीही इतिहासाचा प्रवाह बदलू शकतात. धन्यवाद.